या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय समोर येणार आणि विनायक राऊत यांच्याकडून आता कशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये पुढे काय केलं जातं तेही बघावं लागेल। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती असं खडसे म्हणतायत। खडसे जे भाजपसोबत होते काही वर्षांपूर्वीपर्यंत, मात्र त्यांनी नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता एकनाथ खडसे यांनी एक मोठा दावा केलेला आहे, तो म्हणजे अमित शहा जे एक मोठे नेते आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांनीच मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती असा मोठा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय। मात्र स्थानिक लोक काम करणार नाही असं सांगून माझा प्रवेश रोखला असा आरोप सुद्धा एकनाथ खडसेंनी केलाय। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय देव इतिहास सगळ्यांना माहिती आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता। त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? दरम्यान खडसेंनी हे जे दावे केलेले आहेत त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावलाय। त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं।